आणि आता आपण बघूयात नवी मुंबई विमानतळाच्या नावाच्या वादासंदर्भातली एक बातमी। नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन काल पार पडलं। पंतप्रधान मोदींनी दिबा पाटलांचं स्मरण केलं, त्यांच्या कार्याचा गौरव देखील केला। पण विमानतळाच्या पाटीवर नाव कधी लागणार हा सवाल दिबा समर्थक विचारतात। त्यामुळे राज्य सरकारनं घोषणा तर केली, पण विमानतळाला नाव कधी दिलं जाणार याबाबत मात्र कुठलीही स्पष्टता नाहीये। नवी मुंबई विमानतळाच्या कार्यक्रमाला विरोध होऊ नये यासाठी राज्य सरकारने तोंड देखील घोषणा केली का असाही सवाल केला जातोय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी भूमिपुत्रांचं आग्रही मागणी आहे। हे नाव मिळावं म्हणून अनेक आंदोलनं करण्यात आली। अद्यापही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव देण्यात आलं नाहीये। त्यामुळे भूमिपुत्र आता आक्रमक होत आहेत। पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन झालं, पण नामांतराचा वाद आता पेटलेला पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर केंद्र सरकार कधीपर्यंत या नावावर शिक्कामोर्तब करणार असा प्रश्न आता भूमिपुत्रांना पडला आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं अशी मागणी मागील अनेक वर्षापासून स्थानिक भूमिपुत्र करत आहेत। यामुळे नवी मुंबई विमानतळाला केवळ लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव दिलं जावं या मागणीसाठी मराठा समाज येणाऱ्या काळामध्ये संघर्ष करण्याची गरज पडली तर भूमिपुत्रांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत असेल हा विश्वास आपल्याला या माध्यमातून आम्ही देतोय। सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की राज्य सरकारकडनं तर होकार होताच दिवांच्या नावासाठी, पण केंद्र स्तरावरती त्यांची 3 दिवसापूर्वी पंतप्रधान मोदींची भेट झाली होती आणि त्यांनीही ग्रीन सिग्नल दिला होता असं त्यांनी सुचवलं होतं। पण किमान जे म्हणतो आपण तोंडी जे घोषणा आहे ती पंतप्रधान साहेब करतील अशी अपेक्षा होती, पण तसं झालेलं नाहीये। त्यामुळे कुठेतरी असंतोष आहे, तीव्र असंतोष आहे भूमिपुत्रांच्या मनामध्ये आणि त्यामुळे आम्ही थांबणार नाही आहोत। आमचा लढा सुरू राहणार आहे। जोपर्यंत विमानतळाला अधिकृतरित्या नाव लागत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। 8 ऑक्टोबर 2025 रोजी नवी मुंबई विमानतळाचा उद्घाटन सोहळा पार पडला। त्या उद्घाटन सोहळ्याच्या दरम्यान त्या विमानतळास दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं जाईल ह्याची घोषणा होईल अशी भूमिपुत्रांना आशा होती, पण दुर्दैवाने तसं झालेलं नाहीये। म्हणूनच भूमिपुत्रांमध्ये प्रचंड नाराजी आहे। सन्माननीय मुख्यमंत्री तसेच सन्माननीय पंतप्रधान यांनी त्यांच्या भाषणादरम्यान दिबा पाटील साहेबांच्या नावाचा उल्लेख केला, तसेच त्यांच्या कार्याचा गौरव सुद्धा केला। पण जर का त्यांनी त्यांच्या भाषणाच्या दरम्यान दिबा पाटील साहेबांचं नाव हे त्या विमानतळास दिलं जाईल ह्याच्याविषयी जर भाष्य केले असतं तर नक्कीच भूमिपुत्र हा सुखावला असता, पण दुर्दैवाने तसं झालेलं नाहीये। या संदर्भात भाजप नेते विखे पाटील आणि रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी विमानतळाला दिबा पाटील नावच राहणार आहे सुस्पष्ट सांगितलेलं आहे। त्यामुळे मला वाटत नाही की आणखी कोणी बोलण्याची आवश्यकता आहे। माझे आदरणीय प्रधानमंत्री जे आले उद्घाटन केलंय त्याचं नाव दिबा पाटील विमानतळ राहणारच आहे। मला वाटतं त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या माननीय देवेंद्रजींनी केलेल्या घोषणेचं स्वागतच केलं होतं। त्यामुळे मला वाटत नाही की आदरणीय प्रधानमंत्री बोलले नाही याचा अर्थ नाव बदलणार आहे असं होऊ शकत। काल दिबा पाटील साहेबांचं नाव तुम्ही भाषणात घोषित कराल अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती, पण दुर्दैवाने ती गोष्ट तिथं घडली नाही। आता लोकांमध्ये अशी चर्चा आहे RSSला 100 वर्ष झाले असल्यामुळे RSSच्या विचाराचा एखादा पूर्वीचा नेता त्या नेत्याचं नाव हे नवी मुंबईच्या एअरपोर्टला दिलं जावं अशी कुठेतरी चर्चा असल्यामुळे काल दिबा पाटील साहेबांचं नाव हे घोषित झालं नाही। तर या संदर्भात गौतम अदानींचाही दिबा पाटलांच्या नावाला विरोध आहे असा दावा संजय राऊतांनी केलाय। असं वाटलं की दिबा पाटील यांचं नाव देण्यात येईल, ते द्यायला हवं होतं। कालच प्रधानमंत्र्यांनी काल विमानतळाचं उद्घाटन केलं, लोकार्पण केलं, पण उघड्या बोडक्या विमानतळाचं नाव काय त्या विमानतळात? माझी माहिती अशी आहे दिबा पाटील यांच्या नावाला भारतीय जनता पक्षानं विरोध केला। तर दिबा पाटील नेमके कोण होते ते एकदा आपण जाणून घेऊयात।
दिबा पाटील यांचं पूर्ण नाव दिनकर बाळू पाटील. रायगडच्या जासई गावात 1926 साली त्यांचा जन्म झाला. वकिलीचे शिक्षण घेतल्यानंतर सामाजिक प्रश्नांसाठी ते कायम सक्रिय राहिले. चले जाव आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात देखील त्यांनी सहभाग घेतला. पनवेल नगरपालिकेचं नगराध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. पनवेल उरण मतदारसंघातून 4 वेळा आमदार देखील ते राहिले. 2 वेळा लोकसभेत रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा कारकीर्द गाजवली. शेतकरी कामगार प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी कायम संघर्ष केला. तळागाळातील लोकांचा आवाज बनून त्यांनी समस्या मांडल्या. राज्य सरकारचा उत्कृष्ट वक्ता पुरस्कार त्यांना मिळालाय. आणीबाणीला त्यांनी विरोध केला. त्यानंतर पाटलांना तुरुंगात टाकण्यात आलं. मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र देखील पिंजून काढला. सिडकोकडून नवी मुंबई बसवण्यासाठी जमीन संपादित केली जात होती. शेती आणि मिठागर यावर स्थानिकांचा उदरनिर्वाह चालायचा. यावेळी दिबा पाटील हे प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने उभे ठाकले.